म्हणजे बजेटमध्ये आहे कोर्स आणि ऑफलाईन कोर्स आहे. जसे बाकींचे आता जसं डेमो लेक्चर्स वगैरे घेतले होते. मी वाशीला गेलो होतो, पण तिथे त्यांचं होतं की डेमो लेक्चर्ससाठी आधी तुम्हाला चार्जेस आहेत, प्लस शिकवताना असं प्रॉपर फक्त वरच्या वर शिकवणं झालं की मग झालं. आपल्या फॅकल्टीमध्ये सगळ्या सरांनी आणि ओंकार सरांनी कसं प्रॅक्टिकली मोस्टली घेतलं. थेरोटिकल पार्ट आय कॅन से 15% थेरोटिकल पार्ट आहे आणि 85% प्रॅक्टिकल आहे. सेम कंटेंट जर भेटणार आहे कमी पैशामध्ये तर उगाच ₹1,00,000-1.5 लाख रुपयाचे क्लास लावून फायदा नाही आहे. बिकॉज तेवढेच पैसे भरून सगळे थेरोटिकल शिकवतात, प्रॅक्टिकल मोस्टली घेत नाही. त्यामुळे ते यूज नाही आहे ₹1,00,000 लावून आपण थेरोटिकल फक्त जायचं. Myself Nikhil Shinde. I completed my MBA. I have experience around 4 years in the market. So right now I'm pursuing my digital marketing career from Rishi Pandit School. So basically मी डिजिटल मार्केटिंग बघत होतो कारण की मी मोस्टली आर्ट्समध्ये आहे, म्हणजे ड्रॉइंग स्केच वगैरे करतो मी. तर माझं एक होतं की डिजिटल मार्केटिंग करायचं करून करिअरच्या हिशोबाने. पण जसं स्टडीजच्या जात गेले तसं मग MBA वगैरे कंप्लीट केलं. मग नंतर मग मार्केटिंगमध्ये घुसलो. त्यानंतर मग विचार केला होता की आता भरपूर झालं, एक्सपिरियन्स घेतले आपण आता मार्केटिंगमधला. आपण आता डिजिटल मार्केटिंगचं कोर्स करून मग आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण करिअर करूया पुढे. त्यामुळं सर्च चालू केलं की नियर बाय डिजिटल मार्केटिंग कुठे आहे, काय आहे. मला माहीत नव्हतं बेसिकली की 1 वर्षापासून की ऋषी पंडित सरांचं इथेच आहे स्कूलचं आणि एक ऑफिस. मग मी बेसिकली अंधेरी वाशीला ट्रॅव्हल करत होतो. तर मग नंतर मग मला समजलं की जवळपास आहे. मग स्वतःहून जाऊन वॉक इन जाऊन स्वतः इन्क्वायरी तीन केली. नंतर मग नवीन सरांशी भेटणं झालं. नवीन सरांनी सगळं एक्सप्लेन केलं मग. आणि नंतर मग सांगितलं की असं कोर्स आहे 4 महिन्याचा आणि अशा कोर्समध्ये आपण एवढे टॉपिक्स कवर करतो. सो बेसिकली फर्स्ट आहे की नियर बाय आहे. ओके, आय रिसाइड इन घनसोली इटसेल्फ सेक्टर 1. सो नियर बाय असल्यामुळे ते कन्व्हिनियंट झालं माझ्यासाठी. प्लस म्हणजे बजेटमध्ये आहे कोर्स आणि ऑफलाईन कोर्स आहे. आणि जे म्हणजे टेस्टिमोनियल जे आधी मी बघितले ते वेबसाईटवर, मग त्या हिशोबाने वाटले की एकदा आपण ट्राय करावं. कारण की मी बेसिकली वाशीला पण गेलो होतो, प्लस अंधेरीला पण गेलो होतो डिजिटल कोर्स कंप्लीट करण्यासाठी. बट तिथे बघितलं ट्रॅव्हलिंगचा एक खूप मोठा इश्यू होता अंधेरीसाठी. वाशीमध्ये गेलो पण वाशीचा प्रॉब्लेम हा होता की वाशीमध्ये प्रायझिंग सेक्टर खूप आहे. म्हणजे प्रायझिंग बोलतो आपण जे फीज वगैरे जे चार्ज करतो त्या हिशोबाने ते खूप आहे. जे 1 लाख 1.5 लाख असं चार्जेस आहेत डिजिटल मार्केटिंग कोर्ससाठी. बट नंतर मला जसं समजलं की इथे आहे वॉक इन, जेव्हा मी स्वतःहून आलो मग तेव्हा समजलं की अरे कन्व्हिनियंट आपल्याला जवळपास आहे आणि प्लस फीस पण कमी आहे. मग म्हटलं की सगळं आहे ओके आहे, मग आपण करावं इथंच. मग नंतर मग सगळं गुगल रिव्ह्यूज वगैरे सगळे बघितले होते. मग नंतर मग डिसिजन घेतलं इथंच करायचं करून. कारण की सरांचे लिंक्डइन प्रोफाईल पण चेक केली होती. मग त्यामध्ये कॉन्टॅक्ट्स पण होते त्यांचे चांगले खासे. प्लस त्यांनी MIT युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवतात. प्लस मग ते एक प्लस पॉईंट आला की MIT युनिव्हर्सिटीमध्ये ऑलरेडी एक आहेत आणि प्लस इंटरनॅशनली पण नाव आहे, रिनाऊंड नाव आहे त्यांचं. त्यामुळे मग ते ऑप्शन होता ओपन. मग म्हटलं जाऊया इथंच जवळपास आहे. तर आमचे ट्रेनर सर स्वतःच होते, ऋषी सर. त्यांचं टीचिंग म्हणजे बेसिकली ते आधी बॅच कशी आहे काय बघितले, मुलांना नॉलेज किती आहे डिजिटल मार्केटिंगचं ते आधी चेक केलं. आफ्टर दॅट त्यांनी सेकंड डेपासून प्रॉपर शिकवणं चालू केलं. कॅनवापासून, नंतर मग फेसबुक वगैरे, नंतर मग आफ्टर ऑन गुगल ॲड्स, मग वेबसाईट्स वगैरे हे सगळं शिकवायला चालू केलं. बट स्टार्टिंगच्या प्रोसेसमध्ये सर एकदम कूल होते आणि काम होते आणि शिकवताना पण व्यवस्थित शिकवलं सगळं. म्हणजे एक गुगलचं किंवा फेसबुकचं काही ॲड्स वगैरे शिकवायचे असतील तर ते आधी प्रॅक्टिकली ते सांगत होते. आणि प्रॅक्टिकल सांगताना मग ते सांगत होते की ह्या टर्मचं मिनिंग काय आहे, मग ह्याला आपण जर करायचं झालं तर हा प्रोजेक्ट आपण कसा कंप्लीट करायचा, किती टाईम पिरियड द्यावा ह्या प्रोजेक्टसाठी. तर इन केस कोणत्या कंपनीने या कोणत्या क्लायंटने विचारलं किती टाईम फ्रेम लागेल तुम्हाला, मग ते सगळं त्यांनी डिटेलिंगमध्ये आधी सांगितलं आम्हाला. मग त्या हिशोबानं सर म्हणजे शिकवणं सरचं व्यवस्थित होतं आणि चांगलं होतं. नंतर मग ओंकार सरांचा एक लेक्चर झाला आमच्या ह्याच्यामध्ये फिल्मोरा. मग त्यांनी पण शिकवताना प्रॉपर म्हणजे फिल्मोरामध्ये जे टॅब्स आहेत वगैरे सगळे त्यांनी एक डिटेलिंग करून सांगितलं. मग त्यासाठी प्रॉपर त्यांनी असं बोलतात ना की 1-1.5 तासामध्ये फिनिश करायचं, असं काही नाही केलं. प्रॉपर 2.5 तास घेतले. कोणाला काही म्हणजे समजलं नाही कुठे एडिटिंग करायचं काय करायचं फिल्मोरामध्ये, मग त्यांनी प्रॉपर तसं सांगितलं. प्लस आम्ही फोनवरून पण त्यांना कनेक्ट करत होतो, मग तसं पण ते सांगत होते जर काही प्रॉब्लेम वगैरे आला तर. मग फॅकल्टीच्या हिशोबाने सगळं म्हणजे व्यवस्थित होतं आणि चांगलं होतं. म्हणजे एकदम लेममध्ये शिकवत होते. जसे बाकींचे आता जसं डेमो लेक्चर्स वगैरे घेतले होते. मी वाशीला गेलो होतो, पण तिथे त्यांचं होतं की डेमो लेक्चर्ससाठी आधी तुम्हाला चार्जेस आहेत. प्लस शिकवताना असं प्रॉपर फक्त वरच्या वर शिकवणं झालं की मग झालं. आपल्या फॅकल्टीमध्ये सगळ्या सरांनी आणि ओंकार सरांनी कसं प्रॅक्टिकली मोस्टली घेतलं. थेरोटिकल पार्ट आय कॅन से 15% थेरोटिकल पार्ट आहे आणि 85% प्रॅक्टिकल आहे. प्रायझिंगच्या हिशोबाने बघितलं माझे जे फ्रेंड्स आहेत
तितके असे हाय क्लास वगैरे नाही आहेत. ते राहणारे सगळे नॉर्मल 1 BHK या 1 RK रूममध्ये राहणारे सगळे फ्रेंड्स आहेत. जे माझे म्हणजे हाय क्लास फ्रेंड्स आहेत ते सगळे वरळी साईडला ते नाही. आणि ते जे माझे नियर बाय जे फ्रेंड्स आहेत त्यांना मी रिकमेंड करू शकतो. सेम कंटेंट जर भेटणार आहे कमी पैशामध्ये तर उगाच ₹1,00,000-1.5 लाख रुपयाचे क्लास लावून फायदा नाही. बिकॉज तेवढेच पैसे भरून सगळे थेरॉटिकल शिकवतात, प्रॅक्टिकल मोस्टली घेत नाही. त्यामुळे ते यूज नाही आहे ₹1,00,000 लावून आपण थेरॉटिकल फक्त जायचं. त्यामुळं इट्स बेस्ट की आपण 40,000 इन्व्हेस्ट करतो आणि ऑफलाईन शिकतो प्लस आपल्या कन्व्हिन्स नियर बाय आहे आणि कन्व्हिनियंट पण आहे सगळ्यांना. त्यामुळे बट ऑब्वियस मी रिकमेंड करेल. 1-2 जणांना मी केलेलं पण आहे की इथे ते शोधतो.